हाय, हॅलो. श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर हा व्हिडिओ आहे संडेचा आणि संडेला मुलांना सुट्टी होती. मुलं झोपलेले होते. सकाळचा व्हिडिओ आहे तो. पण जेव्हा मुलं झोपलेले असतानाच मी कामं उरकून घेत असते. बघा कसं असते ना, जेव्हा छोटी मुलं घरात असतात तेव्हा काही कामाचं शेड्यूल असं फिक्स होत नाही. कारण हातातलं काम सोडून कधी-कधी मुलांना घ्यावं लागतं. आणि जोपर्यंत मुलं झोपलेली असतात ना सकाळचे, तेव्हा सकाळचा स्वयंपाक आवरून जर घेतला गेला ना, तर बरं पडतंय. आणि आज संडे असल्यामुळे मला पण काम होतं, ऑफिसला जायचं होतं. माझी एक ऑफिसमध्ये मीटिंग होती. नवीन स्पॉन्सरचा थोडंसं गायडन्स करायचं होतं. त्याच्यामुळे माझ्या मागे थोडीशी धावपळ होती. म्हटलं चला आज भरल्या वांग्याची भाजी बनवते तर तुमच्यासोबत शेअर करावं. वांगे पहिला मी कापून घेतलेत आणि हळदीच्या आणि मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ ठेवले. कारण थोडंसं वांग्याला कसं चव असते ना, ती चव घालवण्यासाठी मी हळद आणि मिठाच्या पाण्यामध्ये थोडा वेळ त्याला ठेवते कापल्यानंतर. आणि नंतर मग ते तसेच पॉटमध्ये थोडंसं तेल टाकून परतून घेण्यासाठी ठेवले. कारण नंतर पाण्यामध्ये ते शिजवायचं म्हटलं ना, कधी-कधी वांगे शिजतच नाहीत. त्याच्यामुळे थोडंसं परतून घ्यावं म्हटलं. अगोदर शिजलेले असले ना, मग पाण्याला उकळी आली तरी म्हणजे भाजी लवकर शिजते. आणि तोपर्यंत मग मी चपात्या करून घेतल्या. त्याच्यानंतर भाजीसाठी बघा एकदम क्विक आणि लवकर होईल अशी रेसिपी आहे. जास्त काही वेळ भाजीला लागत नाही. त्यासाठी मी एका पॉटमध्ये ना थोडंसं लसूण, आलं, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर आणि थोडंसं खोबरं घेऊन सुकं वाटण ना मिक्सरमधून फिरवून घेतलं. आणि तेलामध्ये मग जिरं मोहरीची फोडणी दिल्यानंतर मी ते वाटण टाकलं. आणि थोडंसं परतण्यासाठी, कारण त्याला कच्चा स्मेल येऊ नये म्हणून परतण्यासाठी मी त्याला पॉटमध्ये टाकलं. थोडंसं झाल्यानंतर त्याच्यामध्ये बेसिक मसाले जे असतात आपल्या घरामधले, तिखट, हळद, आपलं जे सुके मसाले राहतात ना, ते सुके मसाले त्याच्यामध्ये घालून घेतले आणि परतून घेतलं. थोडंसं त्याच्यामध्ये ना थंड पाणी टाकून जर आपण होऊ दिलं ना, तर ते छान होतं. आणि मसाले मी कुठले वापरते तर बघा, महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे ना बुलढाणा जिल्ह्यामध्ये ना महाराजा मसाला भेटतो. म्हणजे ओरिजिनल जे सुका मसाला आहे त्याची टेस्ट त्याला लय भारी असते. आणि सोबतच सुहाना मसाला मी थोडासा वापरते भाजीसाठी. जेव्हा मसाल्याच्या भाज्या करायच्या असतात ना, तेव्हाच मी मसाला वापरते. एरवी मी साध्याच भाज्या करत असते. आणि ते जे मसाले वगैरे थोडेसे उठवून ना पाणी टाकून थोडा वेळ झाकण ठेवून थोडं त्याला परतून घेतलं. आणि वांग्याचं कसं आहे माहिती आहे का, आमच्या इथं ना वांगे साईडला काढूनच भाजी खाल्ली जाते. वांगा कोणी खात नाही. परी पण खात नाही, परीचे पप्पा पण खात नाही. म्हणजे वांगे तो घेतले तर मीच घेते, नाहीतर ते दोघं पण काय वांगं खात नाही. मग त्याच्यासाठी ना त्याच्यामध्ये बटाटा मिक्स केला, कारण बटाटा मग परी आणि परीचे पप्पा खातील आणि त्याच्यामधले वांगे मीच खाईल म्हणून 4-5च वांगे होते छोटे छोटे घेतलेले आणि बटाटा होता. ते घेऊन ना त्याच्यामध्ये टाकून नंतर मी गरम केलेलंच पाणी त्याच्यामध्ये टाकलं. आणि नंतर आपल्याला पाहिजे त्या याच्यानुसार आपण पाणी टाकू शकतो. भाजीची टेस्ट खूप छान होते आणि क्विक पण होते. जास्त वेळ काही भाजीला लागत नाही. सोबतच मी साईडला ना दादूसाठी टोमॅटोची भाजी बनवून घेतली होती. कारण दादू काही तिखट भाजी खात नाही. त्याला थोडीशी हळद आणि मीठ घालून भाजी करावी लागत असते. त्याच्यामुळे मग त्याच्यासाठी मी थोडीशी टोमॅटोची भाजी करून घेतली होती. दादू पण मग भाजी चपातीच खातो. त्याला पण मी काही वेगळं खायला देत नाही. कारण सगळ्या भाज्या हे आपल्यासाठी छान असतात. म्हणजे त्या पोटात गेल्या पाहिजेत. आणि तशा काय मुलं भाजी खात नाहीत. कधी कधी दादूच्या भाजीमधली भाजी कृष्णासुद्धा खाते. कारण कृष्णासुद्धा एवढं काय तिखट खात नाही. म्हणून त्या दोघांसाठी टोमॅटोची भाजी बनवली. आणि आमच्यासाठी बटाटा आणि वांग अशी मिक्स भाजी मी त्या दिवशी बनवली होती. खूप छान अशी टेस्ट भाजीला आली. हाय, मी आहे संध्या. स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर 10 वाजले आहेत आणि माझा स्वयंपाक वगैरे आवरला आहे. आता मला जायचं आहे, कृष्णाला सोबत घेऊन जायचं आहे म्हणून तिच्यासाठी छोटा थोडासा मी टिफिन पॅक करते. त्याच्या आधी तुम्हाला मी भाजी दाखवते. बघा किती सुंदर भाजी दिसते. म्हणजे दिसायला छान आहे, म्हणजे खायला पण ती छानच लागते. आणि कृष्णासाठी बघा छोटासा खाऊ आणि एक फ्रूट मी तिचं पॅक करून घेतलं आहे. आणि टिफिनमध्ये टोमॅटोची भाजी आणि चपाती. नंतर मी मीटिंगला गेले होते. तिथं तिला भूक वगैरे लागेल म्हणून छोटासा खाऊ सोबत घेतला होता. तर आज आहे संडे आणि आज मीटिंग होती. मीटिंगला गेलेलो होतो ऑफिसमध्ये. मीटिंग झाली, पॉकेट मीटिंग झाली आणि घरी आलो. तर प्लॉटवर कामाला लोक आलेले होते आणि आज आपल्या प्लॉटची भरती टाकण्याचं काम चालू आहे. असं काहीसं आजचं रुटीन होतं. आणि दादू बघा, दादू घरी होता. मी त्याला झोपवून गेली होती. उठल्यानंतर रोहिणीकडे तो खेळत होता.
ती त्याला काय काय सांगत होती आणि तो करत होता. छान राहतो तिच्याकडे, तिला काही त्रास वगैरे देत नाही आणि आठवण पण काढत नाही आईची. तर असं काहीसं आजचं रुटीन होतं. आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बाय.